मित्रांनो, भव्य दिव्य मित्रांनो, पहिल्यांदाच हजार माचीमध्ये बिनजोड होते मित्रांनो. ते म्हणजे दिनांक 12 जुलैला. ते मित्रांनो तयारीत अशी जबरदस्त केल्या. तर मित्रांनो फाटी दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा मेन मुद्दा लोकांचा फाटीचा विषय असतो. फाटी बघू शकता, एकदम फाटीत जबरदस्त खालून पात्र वरपर्यंत. आणि मित्रांनो पुढं थांबाय काय टेन्शन नाही किंवा काय ना, झाडं बिडं काय ना किंवा काय नाही. भरपूर लांब झाडं ते दिसत ना, लय लांब झाडं मित्रांनो. आणि विहीर बिहीर तसलं तारा बिरा डांबे काय नाही, कुठल्या पहिल्या मला अडचण नाही. अनेक लोक इथं पळले ती, पण बिनजोड पहिल्यांदाच होतं इथं. आणि अतिशय नियोजन जोरात केले. बॅरिकेड पूर्ण असणार आहे. आता कमी त्यांची 75% तयार झाल्या. सर्व कमिटी इथं आहे. त्यांच्या 2 शब्द जाणून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. कशी असणार आहे तयारी आपली उद्याची? उद्याची तयारी अशी की आपल्या इथं पहिल्यांदाच बिनजोडच्या शर्यती भरतायत. तर सर्व बैलगाडी मालकांनी ठाणा, रायगड, पालघर, पुणे, चिपळूण, सातारा, सांगली, सोलापूर या सर्व बैलगाडी मालकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. तरी सकाळी किती वाजता चालू होईल? सकाळी हे बिनजोडचं मैदान म्हटलं की 9च्या पुढं चालू होतं. 9च्या पुढे चालू होणार. त्याची टक्केवारी कटिंग कसं ठेवली आता? आपण तुमची 10 लाखावर शर्यत असू दे, 1000 रुपये कटिंग 1000 रुपये आणि कंपल्सरी बांधली करणार. आणि जास्त कमी कमी 1000 2000 समजा 3000 तरी पण 1000 रुपये 1000 कटिंग आहे का नाही? कंपल्सरी आहे का नाही? तर आज हजार माझी ती पहिल्यांदा बिनजोड होते. हा पहिल्यांदा आपल्या कराड म्हणजे कराड तालुक्यात होत्यात, पण हजार मध्ये जेव्हा 3 फेऱ्याचं मैदान होतं ते पण सुंदर पार पडत होतं. पण पावसाचं गणित काय सांगशील? आता इथं तर का आता 3 दिवस झाले पाऊस नाही, ऊनच पडतंय आणि फाटी अगदी खटखटीत आहे. काही विषय आणि पावसात सुद्धा आपली ही फाटी चालती. पावसात पण किती पण पाऊस पडून जाईल. हा मित्रांनो खरोखर आज सांगशील दादांच्याकडे या. दादा काय आव्हान करशील बैल मालकांना? काय नाही, फाट्या बिट्या व्यवस्थित केल्यात, काय अडचण नाही. पुढं उभं राहायला बी काय अडचण नाही. दगड होता फाटीला, ते दगड सुद्धा आम्ही सकाळपासून काढले, काय ठेवलेलं नाही. रोलर फिरवलाय, काही अडचण नाही फाटीला, काही अडचण काही अडचण नाही. सकाळी लवकर म्हणा, संध्याकाळी अंधार पुरस्त्री बिनजोड चालू राहणार. हो, 6:30 7:30 वाजेपर्यंत बिनजोड चालूच राहणार. लोकांची कॉल येतात का दादा? कॉल भरपूर येतात. कुठून येतात किंवा कसं काय परिस्थिती? पुण्यातनं आल्यात, इकडे घाटा विटावरनं ही असेच कॉल आलेत, मुंबईवरनं आले ते. मित्रांनो एकच चाहता म्हणजे सागर भाऊ. आज सागर भाऊ गोरगरीब माणसांसाठी आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जे हजार माचीचं गाव आहे आणि जे हजार माचीची फाटी आहे ले सांगत नाही मित्रांनो. का तर त्यांनी गोरगरिबासनी एवढा गुलाल दिलाय किंवा काय त्यांच्यावर भरपूर टीका केल्या किंवा काय केल्या, पण त्यांनी त्यांच्याकडे ध्यान दिलं नाही. पण त्यांनी गोरगरिबांसाठी कमी कमी मित्रांनो 5-5 फुटाची ढाली पण ठेवली आहेत मित्रांनो. पण उद्या पण आकर्षक बक्षीस असणार आहेत आणि खरोखर सर्वांनी यांचा प्रयत्न करा. सागर भाऊ काय सांगशील? का तर आज खरोखर तुम्ही जी गुलाल जी देताय गोरगरिबांसाठी, तुम्ही जे म्हणजे मैदान भरवताय आणि आज पण तीच अक्षत उद्यासाठी त्यांनी तुम्ही ठेवलंय. आपल्याला कसं आहे, तर गोरगरीब बैलगाडीवाली भरपूर येतात. त्यासाठी आपण मैदान 3 फेऱ्याचं चांगलं भरवतो. पण यंदा जरा पावसामुळे जरा वाईच बदल केला. म्हटलं जरा बिनजोडचं मैदान घेऊन बघूया. म्हणून 12 तारखेला 3 फेऱ्याचं मैदान हो 3 फेऱ्याचं होतं, पण ते कॅन्सल करून बिनजोडचं मैदान ठेवले. पण पावसाळ्यात भरपूर तुम्ही मैदान भरवता आहे का नाही? हो 100%. म्हणजे या फाटीला काय अडचण नाही पाऊस असलं तर आहे अडचण नाही. येत नाही. आता एवढा पाऊस झाला तरी अजिबात चिखल नाही. अजिबात नाही. बघा फाटी तुम्ही कशी 1 नंबर फाटी दिसते. मित्रांनो फाटीचा बघू शकता काय म्हणजे तणकडच फाटी आहे किंवा काय नाही. पाऊस पडला तरी काय अडचण नाही किती बी पाऊस पडू दे, 2 तास पाऊस पडला तरी बिनजोड होणार. जिथं ना भूत ना भविष्य तुम्ही 5-5 फुटाच्या ढाली ठेवत होता. आज प्रत्येक बैल मला लागले की बैलगाडी शर्यत आहे. कसं काय डोक्यात येतो की एवढ्या मोठ्या ढाली ठेवता तुम्ही? एखाद्या गरीबाच्या घरात जेव्हा ढाल जाते 5 फुटाची, तर ते गोट्यात शेडात त्याला आनंद एवढा असतो की बोलायचं काम नाही. आहे ना? तेव्हा म्हणजे असं तुम्ही एवढी मैदान घेतलं पण कुठलंच मैदान फेल गेलं नाही आतापर्यंत, आहे का नाही? म्हणजे अक्षरशः कुठल्या बैल मला अन्याय किंवा काय झालं तरी तुम्ही तोगडीशी कोट जाऊन समजून जाऊन तुम्ही ते आपलं लगेच काय बक्षीस वाटून पण तुम्ही दिलेले आहेत. पण कुठल्या बैल मला नाराज केला नाही. 100%. काही म्हणजे काही म्हणत होते की सागर बाबा बक्षीस देत नाही किंवा काय नाही, पण ती आता पूर्ण बदल झालाय. तेव्हा तुम्हाला पण काही अडचण आली असतील तेव्हा, आहे का नाही? भरपूर अडचण येत होत्या. मित्रांनो आज गावकऱ्यांचा कसा सपोर्ट आता बिनजोडला? पूर्ण गावातले ती मित्रमंडळ आहे सगळं सर्व. हो. तर खूप खूप धन्यवाद. लय वेळ घेत नाही मित्रांनो. इंस्टावर आपण एक व्हिडिओ टाकणार आहे फाटीचा आणि आपण 2 शब्द बोलून टाकणार आहे. सर्वांनी लवकर येण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.